हॅलो, नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि बॅकग्राऊंडला जे काही आवाज येते त्याबद्दल मी तुमच्या आधीच माफी मागते. तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत बॉर्डर 2 या सिनेमाचा. कारण बॉर्डर 1 जो आपण सिनेमा पहिला पाहिलेला आहे तो त्याने इतरांच्या काळजात हात घातला होता, जो इतरांपर्यंत पोचला होता. परंतु बॉर्डर 2 तेच करू शकतोय का, किंवा त्या लेवलला पोचू शकलेला आहे का, हे जाणून घेण्यासाठीचा प्रयत्न या रिव्ह्यूमध्ये आपण करत आहोत. तर बॉर्डर 2 बद्दल स्टोरी सांगायची तर तुम्हाला गरज नाही आहे. स्टोरी तर तुम्हाला माहितीच आहे. 1971 सालचं जे युद्ध झालं होतं त्याची स्टोरी याच्यात दाखवण्यात आलेली आहे. त्याच्यात जे सैनिक होते त्यांच्याबद्दल थोडीशी माहितीसुद्धा तुम्हाला दिसणार आहे. पूर्व त्यांची जी स्टोरी आहे, बॅक स्टोरी, ती सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. तर बेसिकली ह्याच्यात चांगल्या गोष्टी आपण जाणून घेऊया आणि निगेटिव्ह गोष्टी काय आहेत त्या जाणून घेऊया. तर चांगल्या गोष्टी ह्या की सनी देओल यांचं जे कॅरेक्टर आहे ते जेव्हा जेव्हा तुम्हाला सिनेमात दिसतं तर तुमच्यातली देशभक्ती उफाळून येण्यास थोडीशी मदत होते. काही सीन आहे ज्याच्यात मोना सिंगची ॲक्टिंग आहे तेव्हा तुम्हाला रडूसुद्धा येतं. काही सीनमध्ये तुम्ही इमोशनल होता. सो तेव्हा तुम्हाला सिनेमा थोडासा बेअरेबल नक्कीच वाटू शकतो. आता येऊया निगेटिव्ह गोष्टींकडे. तर निगेटिव्ह गोष्टी अशा की बॉर्डर 1 हा जो सिनेमा होता तो किती जुना बनलेला आहे आणि आत्ता 2026 सालात बॉर्डर 2 हा सिनेमा आलेला आहे. ज्या काळात उरी, धुरंधर सारखे सिनेमे येऊन गेलेले आहेत, ज्याच्यामध्ये स्टोरी, स्क्रीन प्ले ज्या प्रकारे दाखवला जातो की आपल्याला ते बघताना अजून इंटरेस्टिंग वाटत राहतं आणि आपण कितीही वेळ बघू शकतो. हा सिनेमा 3 तासाच्या वर आहे. सो तो सिनेमा जेवढा चांगला असेल तेवढा तो आपल्याला बांधून ठेवतो आणि आपल्याला अजिबात बोर फील होत नाही. परंतु बॉर्डर 2 हा सिनेमा एका युद्धाची कथा मांडतो आपल्यासमोर, ह्याची जाणीव आपल्याला होतच नाही. असं वाटतं की ते सैनिक आहेत आणि त्यांचीच पार्श्वभूमी चाललेली आहे, ते कुठलं तरी युद्ध लढत आहेत आणि त्याच्यात त्यांना कसा विजय मिळतो हेच दाखवायचा प्रयत्न यात दिसतोय. इन शॉर्ट हिरो आहेत आणि ते कसं त्यांचं युद्ध जिंकतात किंवा कसे ते त्यांच्यामध्ये काय होतं हेच दाखवण्याचा प्रयत्न ह्याच्यात झालेला दिसतोय. त्याच्यात युद्धामध्ये काय होतं, युद्ध कशा प्रकारे लढली जातात, हे सगळं दाखवण्यात हा सिनेमा फेल होतो. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्याशिवाय अनेक बऱ्याचशा बारीक गोष्टी आहेत ज्या तुम्ही जर निरखून पाहिल्यात तर तुम्हाला नक्कीच जाणवतील की हा सिनेमा कशा प्रकारे चित्रित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये किती त्रुटी आहेत. तर ज्या लेवलचा पहिला सिनेमा होता त्याच्याबरोबर नक्कीच याचा कंपॅरिझन होणारच आहे. सो त्या कंपॅरिझनमध्ये हा सिनेमा फेल ठरतो, पास होत नाही. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला नॉस्टॅल्जियासाठी किंवा जुनं तेच दाखवलेलं आहे तेच तुम्हाला बघण्यात इंटरेस्ट आहे आणि ते त्या लेवलचंही नाही आहे, पूर्वीच्या लेवलचं, तरीही तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहायचा असेल तर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता. परंतु तुम्हाला जर चांगल्या प्रकारे चित्रित झालेला, चांगल्या प्रकारे ॲक्टिंग केलेला, उत्तम सादरीकरण असलेला सिनेमा, योग्य स्क्रीन प्ले, योग्य डायरेक्शन असलेला सिनेमा पाहायचा असेल तर तुम्ही हा सिनेमा अवॉइड कराल असं मला वाटतं. ह्या सिनेमाला जर स्टार द्यायची वेळ आली तर मी ह्या सिनेमाला देईन 5 पैकी 2 स्टार. 2 स्टार फक्त सनी देओल, मोना सिंगची ॲक्टिंग आणि थोडेफार जे काही इमोशन सीन्स आलेत त्याच्यासाठी मी ह्या सिनेमाला देते आहे 2 स्टार. बाकी जे बॉर्डर हा सिनेमा जो होता त्या गोष्टी या सिनेमामध्ये पूर्णपणे उतरू शकलेल्या नाही आहेत, त्या लेवलचा हा सिनेमा बनू शकलेला नाही आहे. सो हा होता माझा रिव्ह्यू. तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट्स करा. तसेच माझं चॅनल नवीन आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं गरजेचं आहे.
म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करते की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.